बीना संगम तीर्थस्थळ हे क श्रेणीमध्ये आहे. क तीर्थक्षेत्र श्रेणीमध्ये येत असून हे नागपूरहून बिलकुल जवळच्या अंतरावर आहे. त्यामुळे या ठिकाणी आणि पौराणिक जे शिवलिंग मंदिर आहे या ठिकाणी भोसलेकालीन मंदिर आहे, त्या कारणाने या ठिकाणी पूजा अर्चना करण्याकरता नागपूरतील परिसरातील शहरातील सर्व नागरिक भाविक या ठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे राख विसर्जन करण्याकरता सुद्धा पुष्कळ अशी या ठिकाणी लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी व्यवस्था होणे खूप अत्यंत गरजेचे होतं. तसेच बिनागाव हे WCL प्रकल्पग्रस्त झाले असून बिनागावची जे महिला आहे, जे शेतमजूर होत्या, त्या बेरोजगार झाल्या आहेत. त्यांनी या ठिकाणी रोजीरोजगारासाठी आपलं झुणका भाकरचे दुकान लावलेलं आहे आणि या ठिकाणी ते रोजीरोजगार कमीत कमी 250 ते 300 या ठिकाणी दुकाने यांनी लावलेली आहे. साहेब या ठिकाणी माननीय पालकमंत्री साहेब आपले बावनकुळे साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी पाहिलं की या ठिकाणी रोजीरोजगाराचे एकमात्र साधन म्हणजे झुणका भाकरचे आहे. तर यांना जर आपण चांगली व्यवस्था जर करून दिली किंवा यांना काही प्रोव्हाइड जर आपण समजा यांना सामग्री जर दिली तर चांगल्या पद्धतीने या रोजगारामध्ये आपलं भर टाकू शकतात. म्हणून या ठिकाणी मान्य बावनकुळे साहेब ठरवलं की या ठिकाणी 200-250 जे दुकाने आहे या ठिकाणी आपण स्टॉल वितरण करायचे. त्यांनी एक योजना आखली आणि त्या अंतर्गत शासनामार्फत त्यांनी 250 स्टॉल वाटप करण्याचं त्यांनी नियोजन बनवलेलं आहे. प्रथम चरणामध्ये आपण 50 स्टॉल या ठिकाणी वितरण केलेले आहे. पुन्हा अजून 50 स्टॉल या ठिकाणी आपण वितरण करणार आहोत. म्हणजे ते त्यांचे प्रोसिजर चालू आहे. या ठिकाणी मोफत आपण ते स्टॉल सर्वांना दिलेले आहे. स्टॉलसोबत जे सामग्री आहेत, बर्तन भांडे वगैरे सर्व हे सर्व त्यांना दिलेले आहे. या ठिकाणी चांगला रोजगार या ठिकाणी महिलांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे बावनकुळे साहेबांचं या महिला बिनागावातील सर्व महिला व बेरोजगार जे झुणका भाकर दुकानवाले आहेत सर्व यांचे आभार मानतात आणि मान्य बावनकुळे साहेब हे खरंच जननेते, हे लोकनेते आहेत. हे सिद्ध होते की या ठिकाणी जे उपलब्ध करून दिलेला रोजगार आहे या ठिकाणी त्यांचं चांगलं आयुष्य, चांगलं भविष्य, मुलाबाळांचे भविष्य त्यांना चांगलं करता आले पाहिजे. याकरता त्यांना एक आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी करून दिली यांना. हे म्हणून गावातील सर्व लोक त्यांचं खूप आभार मानतात.